सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 171चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 171 असा आहे. असे सार साचार ते चोरलेसे, येही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. असे सार साचार ते चोरलेसे, येही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना. या श्लोकातल्या काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात पहिला शब्द आलेला आहे असे. असेचा अर्थ अशा प्रकारे. असे म्हणजे अशा प्रकारे. पुढे शब्द आलेला आहे सार. सार म्हणजे साचार, सत्य. सार आणि साचारचा अर्थ एकच आहे, सत्य. चोरलेसे. पुढचा शब्द आहे चोरलेसे म्हणजे चोरल्यासारखे. चोरल्यासारखे. दुसरा पहिला शब्द आलेला आहे येही. येहीचा अर्थ आहे या. लोचनी म्हणजे डोळ्यांनी. लोचन म्हणजे डोळे. लोचनीचा अर्थ आहे डोळ्यांनी. भासेचा अर्थ आहे आभास होतो, भ्रम होतो, भासते, असे अर्थ आहे भासेचे. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे पहिला शब्द आहे निराभास. निराभासचा अर्थ आहे ज्याचा आभास होत नाही. निर्गुण. पुढचा शब्द आहे निर्गुण. निर्गुणचा अर्थ आहे तीन गुणांच्या पलीकडे असलेले. तीन गुणांच्या पलीकडे असलेले. सत्व, रज, तम यांच्या पलीकडे असलेले. दुसरा अर्थ आहे गुणातीत. गुणातीत. आकळेना म्हणजे आकलन होत नाही, कळत नाही, समजत नाही. चौथ्या चरणात पहिला शब्द आहे अहंता गुणे म्हणजे अहंकारामुळे. आणि शेवटचा शब्द आहे कल्पिताही म्हणजे कल्पना करून सुद्धा. कल्पना करून सुद्धा. समर्थ सांगतात अशा प्रकारे या जगात जे सार आहे, साचार आहे म्हणजे सत्य आहे, ती वस्तू चोरल्यासारखी झाली आहे म्हणजे गुप्त झाली आहे. आपल्या या चर्मचक्षूंना ती सत्वस्तू दिसत नाही. आपल्या डोळ्यांना फक्त हे नश्वर असलेले दृश्य जगत, नाशिवंत असलेले दृश्य जगत तेवढे दिसते. निर्गुण, निराकार, निराभास असलेले ब्रह्म आपल्या मनाला भासतही नाही आणि ते या चर्मचक्षूंनाही दिसत नाही. म्हणून त्याचे आपल्याला आकलन होत नाही, ते आपल्याला कळत नाही. शिवाय अहंकाराचा पडदा आड येत असल्याने आपल्याला त्याचा अनुभवसुद्धा येत नाही की त्याविषयी, परब्रह्माविषयी, सत्वस्तूविषयी आपल्याला कल्पनाही करता येत नाही. आपण श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा ऐकूया. समर्थ माऊली सांगतात अशा प्रकारे या जगात जे सार आहे, साचार आहे म्हणजे सत्य आहे, ती सत्वस्तू चोरल्यासारखी झाली आहे, गुप्त झाली आहे. आपल्या चर्मचक्षूंना ती सत्वस्तू दिसत नाही. आपल्या डोळ्यांना फक्त हे नश्वर असलेले
दृश्य जगत नाशिवंत असलेले दृश्य जगत तेवढे दिसते. निर्गुण निराकार निराभास असलेले ब्रह्म आपल्या मनाला भासत नाही आणि ते या चर्मचक्षूंनासुद्धा दिसत नाही, म्हणून त्याचे आपल्याला आकलन होत नाही, ते आपल्याला कळत नाही. शिवाय अहंकाराचा पडदा आड येत असल्यामुळे आपल्याला त्याचा अनुभवसुद्धा येत नाही की त्याविषयी, परब्रह्माविषयी, त्या सत्वस्तूविषयी आपल्याला कल्पनाही करता येत नाही. असा या श्लोकाचा साधा सरळ सोपा अर्थ आपल्याला सांगता येईल. प्रत्येक माणूस हा स्वतःविषयी आणि जगाविषयी काही कल्पना निश्चित करतो. त्याची श्रद्धा, त्याची मूल्ये, त्याची उत्तम जीवन जगण्याची धारणा आणि त्याच्या धडपडीची, प्रयत्नांची दिशा इत्यादी गोष्टी त्याच्या विविध कल्पनांवर अवलंबून असतात. माणसाच्या कल्पना बदलल्या की त्याची जीवनपद्धती, म्हणजे आजच्या भाषेत स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसुद्धा आपोआपच बदलते. माणसाच्या कल्पनेनुसार माणसाची जीवनपद्धती बदलत जाते आणि त्याप्रमाणे त्याला विविध अनुभव येऊ लागतात. पण आपल्या अनुभवामध्ये जे जे शिरते ते सगळेच काही संपूर्णपणे सत्य असते असे नाही. खरं तर जे जे काही आपल्या अनुभवाला येते त्यावर आपली विवेकबुद्धी, म्हणजे सारासार बुद्धी चालवून आपण असारापासून सार बाजूला काढणे, असार जगतातून सार निवडणे हेच मानवी ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. कारण मनुष्याला सारासाराचं ज्ञान होतं. सार काय असार काय याची निवड फक्त मनुष्यच करू शकतो. म्हणून असार जगतातून सार निवडून काढणे हेच मानवी ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. सगळ्यांचा अनुभव हा एकाच प्रतीचा असत नाही. कारण मनुष्याची प्रकृती, त्याची बुद्धी भिन्न भिन्न असते आणि म्हणून सगळ्यांचा अनुभव हा एकाच प्रतीचा असत नाही. या अनुभवांमध्ये काही श्रेष्ठ अनुभव असतात तर काही कनिष्ठ प्रतीचे असतात. कनिष्ठ अनुभवांवर विचार करून निश्चित केलेले सार स्वरूप शेवटपर्यंत सत्यपणाने टिकेलच असे सांगता येत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर देहबुद्धीच्या आवाक्यातील मर्यादेतील अनुभवांनी निश्चित केलेले वस्तुस्वरूप, देहबुद्धीच्या आवाक्यातील म्हणजेच मर्यादेतील अनुभवांनी निश्चित केलेले वस्तुस्वरूप आत्मबुद्धीच्या अनुभवांपुढे टिकत नाही असे सर्व आत्मज्ञानी पुरुष सांगतात. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे हा सर्वात उत्कृष्ट आणि श्रेष्ठ अनुभव आहे. किंबहुना तो अनुभवांचा चक्रवर्ती राजाच आहे. त्या अनुभवाने निश्चित केलेले परमात्मस्वरूप आणि विश्वरूप हे सत्यच मानले पाहिजे. ब्रह्मज्ञानी महात्मे आपल्याला अगदी खात्रीपूर्वक सांगतात की सत्वस्तू परमात्मतत्व अपरंपार आहे. त्या तत्वाच्या एका लहानशा भागावर या दृश्य विश्वाचा पसारा, देखावा आपल्याला दिसतो. मुळात परमात्मस्वरूप असलेले हे विश्व आपल्या इंद्रियांना, आपल्या डोळ्यांना पदार्थरूप दिसते. वास्तविक ते तसे नाही आहे. इंद्रियांची दृष्टी अज्ञानी असते.
इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना आत्मवस्तू ब्रह्म अंतर्बाह्य व्यापून आहेच. ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्म म्हणजे परब्रह्म. हे जे तत्त्व आहे ते तत्त्व अत्यंत सूक्ष्म आहे, अतींद्रिय आहे. अतींद्रिय म्हणजे इंद्रियांना आकलन होण्यास, समजण्यास कठीण आहे. असे असूनही ते सदा सर्व काळ आपल्या अगदीच जवळ आहे आणि हेच परमसत्य आहे. साच आहे, साचार आहे, सार आहे. पण हे सर्व सार साचार तत्व आपल्यासाठी झोपेतील स्वप्नाप्रमाणे झाले आहे. आपण या विश्वाकडे, या दृश्य जगताकडे चर्मचक्षूंनी, आपल्या कातडीच्या डोळ्यांनी पाहतो. म्हणून ते सार साचार तत्व आपल्याला दिसत नाही, आपल्या अनुभवाला येत नाही. ती सद्वस्तू, ती आत्मवस्तू आपल्या अगदी जवळच असूनही आपल्यापासून चोरल्यासारखी झाली आहे, गुप्त झाली आहे. आपल्या डोळ्यांनी ती सार वस्तू दिसत नसल्याकारणाने स्वामीजी या श्लोकाच्या पहिल्या चरणातून सांगतात, असे सार साचार ते चोरलेसे. कारण चर्मचक्षूंना हे दृश्य जगतच पाहण्याची एक प्रकारे सवयच झाली आहे. दृश्य जगताशिवाय आपल्या चर्मचक्षूंना दुसरं काही दिसत नाही आणि म्हणून या दृश्य जगातच गुप्त रूपाने असलेले सार साचार भगवंताचे स्वरूप आपल्याला दिसत नाही. त्यासाठी ते भगवंताचे स्वरूप पाहण्याआधी आपल्याजवळ दिव्य दृष्टी पाहिजे, ज्ञानचक्षू आपल्याजवळ पाहिजे. परंतु आज आपली अवस्था कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या भगवंताचे विश्वरूप पाहणाऱ्या अर्जुनासारखी झाली आहे. भगवंत आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. म्हणून अर्जुनाने भगवंताजवळ या चराचर सृष्टीत व्यापून राहिलेल्या भगवंताचे विश्वरूप पाहण्याची इच्छा खुद्द भगवंताजवळच केली होती आणि भगवंताने तर तात्काळ त्याला ते विश्वरूप दाखवलेसुद्धा. पुढचा मागचा विचार केला नाही की अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल का, त्याची योग्यता आहे का. पण विश्वरूप दाखवून देखील अर्जुन संभ्रमावस्थेत आहे हे भगवंताच्या नंतर लक्षात आले. त्यांच्या लक्षात आले की या चर्मचक्षूंनी तो हे आपले विश्वरूप पाहण्यास असमर्थ आहे आणि म्हणून भगवंताने त्याला ज्ञानचक्षू दिले. ज्ञानचक्षू म्हणजे ज्ञानदृष्टी दिली आणि तेव्हा त्याला विश्वरूपात असलेला भगवंत सर्व ठिकाणी दिसू लागला. ज्ञानदृष्टी ही सूक्ष्म असते. ती सूक्ष्मातली सूक्ष्म वस्तूसुद्धा आपल्याला पाहता येते. ज्ञानदृष्टीने आपल्याला सूक्ष्मातली वस्तूसुद्धा पाहता येते आणि इंद्रियदृष्टी ही स्थूल असते. अर्थात ज्ञानदृष्टीने जे ब्रह्मस्वरूप आपल्याला जाणता येते ते इंद्रियदृष्टीने जाणणे शक्यच नाही. मग प्रश्न असा आहे, आपण ज्ञानदृष्टी कुठून आणायची. तर त्या प्रश्नाचे उत्तर असे आहे, संत महात्म्यांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर, त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर, त्यांचे ज्ञानोपदेश त्यांच्या मुखातून ऐकल्यानंतर ते आपल्याला ज्ञानदृष्टी देतात. म्हणजे काय करतात, आपली वृत्ती जी बहिर्मुख आहे, बाहेरच्या विषयांकडे धावते आहे, दृश्य जगतात धावते आहे, त्या बहिर्मुख वृत्तीला
संत महात्मे अंतर्मुख करतात. अंतरंगात वृत्ती सूक्ष्म होणे ही ज्ञानदृष्टीची खरी ओळख आहे. आपली वृत्ती खरोखरच सूक्ष्म झाली आहे की नाही? आपली वृत्ती संत महात्म्यांच्या संगतीत राहून सूक्ष्म झाली आहे की नाही हे ज्याचे त्यालाच अंतरंगात बरोबर समजते. जोपर्यंत आपली वृत्ती सूक्ष्म होत नाही तोपर्यंत सूक्ष्म असणारे परब्रह्म आपल्याकडून आकळले जाणार नाही, आपल्याला ते कळणार नाही. ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निराभास आहे. अशा या ब्रह्मस्वरूपाला जाणण्याकरता आपणही निर्गुण म्हणजे गुणातीत झाले पाहिजे. 3 गुणांच्या पलीकडे आपली अवस्था गेली पाहिजे. त्याशिवाय योग्य रीतीने त्या परब्रह्माचे आकलन होणार नाही. खरे म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांच्या आत बाहेर ते ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्मामध्ये आपली सर्व इंद्रिये आपापली कर्मे, आपापली कार्ये करीत असतात. पण जर आपण ते ब्रह्म इंद्रियांनी जाणण्याचा प्रयत्न केला तर इंद्रियांचा हव्यास तेथे मोडून जातो. कारण ब्रह्म अतींद्रिय असल्याने इंद्रियांना ते दिसत नाही. इंद्रियांची गती तेथे खुंटते. म्हणून स्वामीजी या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात, निराभास निर्गुण ते आकळेना. आणखी काय कारण आहे? आपल्याला ब्रह्मस्वरूपाचे आकलन होत नाही. तर दुसरं कारण असं आहे, अहंकाराचा पडदा आड येत असल्यामुळे आपण परब्रह्माविषयी कल्पनासुद्धा करू शकत नाही की आपल्याला त्याचा अनुभवसुद्धा घेता येत नाही. मग हा अहंकार कसला? कोणता अहंकार? तर दुसऱ्या ओळीत म्हटल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांनी जे दिसते तेच सत्य आहे, त्याच्या पलीकडे सत्य असूच शकत नाही, हा तो अहंकार. कोणता अहंकार? आपल्या डोळ्यांनी जे दिसते तेच आपण सत्य मानले आहे आणि त्याच्या पलीकडे सत्य असू शकत नाही, हा अहंकार आहे. त्यामुळे डोळ्यांची प्रतिष्ठा काय वाढेल ती वाढो, डोळ्यांची प्रतिष्ठा काय वाढेल ती वाढो, पण माणसाची बुद्धी प्रतिष्ठा कमी होते. त्याचं काय? वास्तविक डोळा जे पाहतो ते प्रत्यक्षात तसे नसते. प्रत्यक्षात काय असते? प्रत्यक्षात ती वस्तू नेमके त्याच्या उलट असते. आपल्या डोळ्यांना झालेला तो भ्रम असतो. पण तरीसुद्धा आपल्या डोळ्यावर अहंकारी माणसाच्या वाजीपेक्षा जास्त विश्वास असतो. अहंकारी माणसाचा आपल्या डोळ्यांवर वाजीपेक्षा जास्त विश्वास असतो. माणसाचा अहंकार कोणत्या कोणत्या स्वरूपात, कोणत्या प्रसंगी, कशा रीतीने प्रकट होईल हे काही सांगता येत नाही. या अहंकारामुळे तर माणूस जो ब्रह्मतत्व असून वेगळा झालेला आहे ते तत्त्व जवळ असूनही चोरल्यासारखे झालेले आहे. म्हणजे काय? ते आपल्याला अनुभवाला येत नाही. त्या अहंकाराचा समूळ नाश करणे, त्याचे निर्मूलन करणे हे अत्यावश्यक आहे. आणि हे काम, अहंकाराचा समूळ नाश करण्याचे काम फक्त संतच करू शकतात. कारण संत महात्म्यांजवळ कोणताच अहंकार नसल्याने ते स्वतः परब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात, तद्रूप झालेले असतात. आपणही त्यांच्या सहवासात राहिलो तर ते आपला अहंकार नष्ट करून आपल्याला
ब्रह्मस्वरूपाची सत्वस्तूची जाणीव करून देतात. एवढंच नाही तर त्याचा आपल्याला अनुभव देतात. आणि म्हणून समर्थ सांगतात त्याप्रमाणे जर आपल्याला अहंकार घालवून अहंकाराचा नाश करून त्या सद्वस्तूचा परब्रह्मतत्वाचा अनुभव यायचा असेल तर आपण एकच गोष्ट करावी आणि ती म्हणजे सदा संगती सज्जनांची धरावी. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.